करता करता आज आपण येऊन पोहोचलो श्री विठुरायाच्या नगरीमध्ये म्हणजेच पंढरपूरला। आणि आज ॲक्च्युली उत्सुकता खूप वाढली कारण पहिल्यांदाच पंढरपूरला येतो, त्यामुळे आपली उत्सुकता अगदी शिगेला गेले। आज आपण विठुरायाचं दर्शन घेणार, आजूबाजूचे सर्व परिसर फिरणार आणि त्याबद्दलची माहिती जाणून तर घेणारच आहोत। पण त्या अगोदर आता सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण चंद्रभागेवर जाऊन स्नान करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या आजच्या संपूर्ण प्रवासाला सुरुवात करणार आहोत। आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणूनच आम्ही जोपर्यंत स्नान करून येतोय तोपर्यंत जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। भीमाशंकर पासून उगम पावणारी भीमा नदी पुढे इंद्रायणी, भामा व नीरा नदीला मिळते आणि पुढे येऊन पंढरपुराला चंद्राकृती आकारामध्ये वळसा घालते आणि इथेच तिला चंद्रभागा असे नाव प्राप्त होते। या चंद्रभागेचं महत्त्व सांगताना तुकोबाराय म्हणतात, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या। म्हणजेच चंद्रभागेला भेट दिल्यानंतर सर्व तीर्थांचं दर्शन झाल्याची अनुमती आपल्याला येते। उडी मार ना बाबा। कळत न कळत का होईना पण आपल्याकडून घडलेल्या पापांचं निर्मूलन होण्यासाठी अनेक भाविक या चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये आंघोळ करत असतात आणि आपण देखील स्नान करून आपली सर्व तयारी करून निघालो ते विठुरायाच्या दर्शनासाठी। सो फायनली आपला सगळी तयारी वगैरे करून झाली आणि आता आपण दर्शनासाठी चाललोय। तर सर्वप्रथम आपण भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत, कारण पांडुरंगाचं दर्शन घेण्या अगोदर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेण्याची तर प्रथा आहे, त्यामुळेच आपण भक्त पुंडलिकाचं आधी दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर मग पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। चंद्रभागेच्या या पात्रात भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे। एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकांना भेटायला आले, पण आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न असल्यामुळे भक्त पुंडलिकाने पांडुरंगांना उभी राहण्यासाठी वीट दिली आणि त्याच विटेवर पांडुरंग आज तागायत उभे आहेत। पांडुरंगाला विटेवर उभे करण्याची क्षमता ही भक्त पुंडलिकाच्या भक्तीमध्ये होती, म्हणूनच पांडुरंगा अगोदर भक्त पुंडलिकाला स्थान दिलं जातं। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हे त्याचंच एक उदाहरण। इतकी अफाट गर्दी आहे, इतकी अफाट गर्दी आहे, त्यामुळे आपल्याला मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल असं वाटत नाही, त्यामुळे इथं भक्त पुंडलिकाचं आपण देखील मुखदर्शनच घेतलं। एकादशी असल्या कारणास्तव जिकडं बघावं तिकडं फक्त पब्लिक आणि पब्लिक फुल ऑन गर्दी आहे इथे। भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन झालं, आता आपण फक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन झालं आणि आता आपण विठोबा माऊलीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत। संत नामदेव म्हणतात, नामा म्हणे तुझे पायी ठाव देई विठोबा, कारण विठ्ठलाच्या चरणी कायम असावं अशी संत नामदेवांची इच्छा। आणि पुढे आपल्याला वाटेमध्ये लागते ती संत नामदेवांची नामदेव पायरी। संत नामदेव पायरीवर माथा टेकल्यानंतर आपण येऊन पोचतो श्री विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, जिथे आपली भेट होते ती 28 युगांपासून कट्टेवर हात ठेवून विटेवरती उभा असणाऱ्या आपल्या पांडुरंगाची। तुका म्हणे मोक्ष देखिला कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा। तुकाराम महाराज असं म्हणतात, कारण गर्दीच्या वेळी असंख्य भाविकांना विठ्ठलाचं मुखदर्शन होत नाही, म्हणूनच भाविक कळसाचं दर्शन घेऊन समाधान मानतात। श्री विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते म्हणजे रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये। श्री विठ्ठल मंदिराच्या मागेच रुक्मिणी मातेचं मंदिर आहे। सभा मंडपातून आत गेल्यानंतर आपणास रुक्मिणी मातेचं दर्शन होतं। जिकडं बघावं तिकडं आपल्या दर्शनासाठीची रांगच रांग बघायला मिळते, त्यामुळे आपण शेवटी मुखदर्शन घेतलं आणि आपल्या पुढच्या दिशेने वाटचाल करत चाललोय। मित्रांनो, रात्रभर प्रवासामध्ये जागरण केलं आणि मस्ती करत करत आलो, त्याच्यामुळे थकवा जाणवत, त्यामुळे आपण सकाळी काय केलं, सकाळी पहिले तर आपण मुखदर्शन घेतलं, त्यानंतर रूमवर आलो आणि रूमवर आराम केला। आता जवळपास दुपारचे 3 वाजलेत आणि आता पुन्हा एकदा आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। कुठं जायचं महाराज आता आपण? राधेकृष्ण मंदिर। आता आपण राधेकृष्ण मंदिरावर जाणार आहोत। काही काळ विश्रांती केल्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि निघालो ते म्हणजे इस्कॉन मंदिराच्या दिशेने। वाटेतच आपणास लागतं ते म्हणजे श्री संत मुक्ताबाई मठ,
ज्याचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात केली. मित्रांनो, सकाळी देखील आपण चंद्रभागेवर आलो होतो, ते म्हणजे आंघोळीसाठी. पण सकाळी अंधार होता त्यामुळे आपल्याला काही दिसत नव्हतं. आपण पुन्हा एकदा आता चंद्रभागेच्या तिरी आलोय, कारण आपल्याला जायचं आहे आता इस्कॉन मंदिराला. आणि तिथे आपल्याला बोटीमधून जावं लागतं. सो आता आपण बोटीमधून त्या साईडला जाऊयात इस्कॉन मंदिराकडे, आणि तिथं जाऊन आपण इस्कॉन मंदिराची काय वैशिष्ट्य आहेत किंवा तिथं काय आहे ते बघूयात. मित्रा, काय वाटतंय, कसा आहे अनुभव? इथला जो अनुभव आहे एकदम अप्रतिम आहे. बेस्ट आहे. बेस्ट अनुभव इन पंढरपूर. सो गाइस, फॉलो अँड लाईक. ठीक आहे, त्यांनी सांगितलं तसं सबस्क्राईब करा. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. 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 आट्यापट्या सुवर्णाच्या गोठ्या डाव मांडला. आट्यापट्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडला. हरिने डाव मांडला. हरिने डाव मांडला. हरिने डाव मांडला. हरिने डाव मांडला. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोईला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोईला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा. सो फायनली आपण विठू नामाचा गजर करत चंद्रभागेच्या या तिरी म्हणजे इस्कॉन मंदिराजवळ पोहोचलोय. आता मंदिराच्या आतमध्ये जाऊयात, त्याचं दर्शन घेऊयात. आणि नंतर कुठं जायचं माऊली आपल्याला? काही महाराजांच्या मठामध्ये जायचं यानंतर आपल्याला. सो आधी आपण इस्कॉन मंदिराच्या आतमध्ये जाऊन इथं सगळं पाहूयात आतमध्ये काय काय आहे ते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला तिकडे जशी गर्दी होती तशी गर्दी नाही, त्यामुळे आय होप की आतमध्ये जाऊन आपल्याला दर्शन भेटेल. इस्कॉन मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम राधेकृष्णाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मात्र हरे राम हरे कृष्णाच्या गजरामध्ये संपूर्ण भक्तजन दंग झाल्याचं बघायला मिळालं आणि त्यात आमचा देखील समावेश होता. मित्रांनो, हरे राम हरे कृष्णाच्या गजरामध्ये रमल्यानंतर फायनली आपण इस्कॉन मंदिरामधून बाहेर पडलो आणि जो काही थकवा होता ना तो सगळा गेलेला आहे आणि मूड रिफ्रेश झालेला आहे. खूप अशी एनर्जेटिक फील होत आहे आणि ते सगळं झाल्याच्या नंतर आता आपण इस्कॉन मंदिरामधून बाहेर पडलो. त्यावेळेस आपले माऊली यांच्यासोबत आपण आलो होतो. संपूर्ण 58 जणांची टीम घेऊन आपण कल्याणवरून इथे पंढरपुरामध्ये आलो होतो. तर माऊलींना आपण विचारू, माऊली की तुम्ही दरवेळी इथे तर नेहमीच येत असता, तर तुमचा अनुभव नेहमी कसा असतो? पण दरमळ्याला 40-50 लोक असं दरमळ्याला आम्ही वारी करतोय. जीवनामध्ये जर काय घ्यायचं असेल तर पंढरपूरची वारी करतो. काही
काही केलं नाही चालेल फक्त पंढरीची वारी करा. बाकी तीर्थ जा अथवा नका जाऊ, पण जीवनामध्ये एकतरी वेळा पंढरीची वारी करा हीच माझी अपेक्षा आहे. आणि जीवनात सगळ्यात सुख आहे ना तिथं पंढरपुरामध्ये. सगळं देवता जेवढं पण आहे ना ते इथं पंढरपूरमध्ये येऊन राहिलेत. बस दुसरं काही अपेक्षा नाही. जिथून मित्रांनो आपण पंढरपुरामध्ये पोहोचलो तिथून आपल्याला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वाईब्सच मिळालेत. मग सकाळचे चंद्रभागा नदीमधील स्नान असेल किंवा विठुरायाचं मुखदर्शन असेल. त्यानंतर आता आपण इस्कॉन मंदिरामध्ये गेलो, तिथं हरे राम हरे कृष्णाचा जो गजर रंगला होता त्यामध्ये आपण नृत्य केलं. ते अतिशय एकदम एनर्जेटिक होतं, पॉझिटिव्ह होतं. आणि जाताना येताना बोटीमध्ये आपल्या महाराजांच्या मधुर वाणीमध्ये जे आपण हरिनामाचा गजर केला ते देखील अतिशय पॉझिटिव्ह वाईब देऊन जात होतं. त्यामुळे सकाळपासून ना असं एकदम अतिशय प्रसन्न वातावरण आहे. एक वेगळीच ऊर्जा इथं पंढरपुरामध्ये आल्यावर मिळते. पहिल्यांदाच पंढरपुरात आलो तरी देखील असे एक कनेक्शन, एक कनेक्टिव्हिटी असल्यासारखं वाटतंय. खूप पॉझिटिव्ह फील होत आहे. आता आपण खैकाडी महाराजांच्या मठामध्ये जाणार आहोत, पण त्या अगोदर जाऊन प्रसादाची खरेदी करणार आहोत. प्रसादाची खरेदी केल्यानंतर आपण खैकाडी महाराजांच्या मठामध्ये जाणार आहोत. प्रसादाची खरेदी करत असताना आपले पेढे तर खरेदी करून झालेत. अजून आपल्या लाह्या बाकी आहेत, रेवड्या बाकी आहे, शेवटा घ्यायची आहे, एक घंटा घ्यायचा आपल्याला, घंटा देखील घ्यायचा आहे. अजून आपली बरीचशी खरेदी बाकी आहे. ती खरेदी करण्यासाठी आपण संपूर्ण मार्केटमध्ये फिरतोय. बरेचशी आपल्याला खरेदी करायचं आहे आणि ती खरेदी करण्यासाठी आपण संपूर्ण मार्केटमध्ये फिरतोय. आताशी एक खरेदी केली आपण. विशाल सर काय बोलायचं, बोला ना, काय सांगाल? काय थोडंसं आम्हाला प्रसाद द्यायचे. त्यानंतर आम्ही 33 कोटी देवांकडे जाणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. नक्कीच आतापर्यंत व्हिडिओ जर का पाहिली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सो पेढे तर आपले घेऊन झालेत. अजून आपल्याला बराचसा प्रसाद घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण इथे दुकानात आलोय. श्री पांडुरंग प्रसादिक भांडार गायकवाड पेढेवाले यांच्याकडे आलोय आपण आणि त्यांच्याकडून आपण बाकीचा प्रसाद इथे खरेदी करतो. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय 32 कोटी देवांचं ठिकाण म्हणून संबोधलं जाणार आहे खैकाडी महाराजांचं मठाकडे. तिथं आपण जाणार आहोत आता आतमध्ये. मठात प्रवेश केल्यानंतर आतील रचना पाहून अगदी थक्क व्हायला होतं. साधू संतांच्या, देवी देवतांच्या एका पाठोपाठ असणाऱ्या मूर्त्या हे आपले लक्ष वेधून घेतात. मठाची रचना, आतील कलाकृती हे सर्व पाहिल्यानंतर मठाला 33 कोटी देवांचं स्थान का मानलं जातं याची अनुमती आपल्याला मिळते. खैकाडी महाराजांचं मठ पूर्णपणे पाहायचं झाल्यास आपल्याकडे किमान 1 तासाचा तरी अवधी असायला हवा. तर हे मित्रांनो आपण पाहिलं खैकाडी महाराजांचं मठ. मंदिराच्या रिस्ट्रिक्शनमुळे आपल्याला संपूर्ण व्हिडिओ घेता नाही आले, तरी आपण देखील जितकं जमल तिथं व्हिडिओ घेतली आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, एकादशी असल्या कारणास्तव आज पंढरपुरामध्ये अनेक भाविकांनी भरपूर गर्दी केली होती आणि पंढरपुरामध्ये फिरण्यासारखं भरपूर काय आहे. आय डोंट थिंक की एका दिवसामध्ये ते कंप्लीट होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी येणार असाल ना पंढरपूरला, तर स्टेच्या प्लॅन करूनच या, कारण पंढरपुरामध्ये पाहण्यासारखं भरपूर आहे. आपण देखील ट्राय केलं की जितकं शक्य होईल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आज देवपूजा झाल्याच्या नंतर आता पेटपूजा करण्याची वेळ झाली. त्यासाठी आपण आता कुर्डुवाडी स्टेशनजवळ हॉटेल प्रांजल इथे आलो आहे. फेमस हॉटेल आहे, तिथे आपण जेवण्यासाठी आलो आहे आणि परतीच्या प्रवासाला आपण इथून सुरुवात करणार आहोत. 1 वाजताची ट्रेन आहे. आता जेवण झाल्याच्या नंतर आपण ट्रेन पकडणार आणि परतीच्या प्रवासाला जाणार आहोत. तर आय होप तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, आपला प्रवास आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळतो की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी मी नेहमी आणत राहील. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.